बेसन पिठामध्ये फक्त 2 ते 3 गोष्टी मिक्स करून चेहऱ्यावरती लावा आणि बघा मैत्रिणींनो, तुमचा चेहरा असा काही चमकेल की जणू तुम्ही कोणतं महागडं फेशियल वगैरे केलेलं आहे. आणि आठवड्यामधून फक्त 2 वेळा जर हा उपाय केला ना, तर तुम्ही अक्षरशः एखाद्या अप्सरेसारखे देखील दिसायला लागाल आणि पार्लरला जाऊन महागडं फेशियल करण्याची देखील तुम्हाला गरज पडणार नाही. तुम्ही स्वतःच तुमचा रिझल्ट पाहून अगदी आश्चर्यचकित व्हाल. या पॅकमुळे चेहऱ्यावरती ग्लो, शाईन आणि ब्राईटनेस सगळं काही एकाच वेळी दिसायला लागतं. फक्त तुमचा चेहराच नाहीच तर हात, पाय, मान सगळ्या पार्टवरती तुम्ही हा पॅक नक्कीच ॲप्लाय करू शकता. यामुळे चेहऱ्यावरील दाग धब्बे, सुरकुत्या, काळेपणा आणि ड्रायनेस हे सगळं काही जणू एकाच वेळेमध्ये छूमंतर होतं. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता हा पॅक कशा प्रकारे तयार करायचा ते आपण पाहूया. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पॅक बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे व्हॅसलीन. 10 रुपयांचा हा छोटासा पॅक तुम्हाला मार्केटमध्ये सहजच मिळून जाईल. आणि खास करून हिवाळ्यामध्ये जे व्हॅसलीन आहे ना, ते आपल्या स्किनसाठी अगदी मॅजिकसारखं काम करत असतं. हिवाळ्यामध्ये आपली स्किन खूप जास्त ड्राय, रफ आणि कोरडी दिसते. त्यामुळे व्हॅसलीनच्या फक्त एकाच वापरात ना हे सगळे प्रॉब्लेम्स अगदी दूर होतील. बघा, अगदी थोड्याशा प्रमाणावर आपल्याला इथं व्हॅसलीन घ्यायचंय. यामुळे काय होईल, तुमची अगदी ड्राय, रफ स्किन देखील सॉफ्ट आणि ब्राईट बनवण्यासाठी हेल्प होईल. हा पॅक खास करून ज्यांची स्किन खूप जास्त ड्राय आहे ना त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 4 ते 5 थेंब नारळाचं तेल किंवा मग बदामाचं तेल म्हणजेच आल्मंड ऑइल ॲड करायचं आहे. यामुळे तुमच्या स्किनमध्ये खूप जास्त प्रमाणात शाईन येते आणि जी काही तुमच्या स्किनवरती ड्रायनेस असेल ती फक्त एकाच वापरामध्ये गायब होऊन जाते. आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अगदी एक मॅजिकल इन्ग्रेडियंट टाकायचा आहे आणि तो म्हणजे बेसन. बघा, साधारणतः 1 चमचा एवढं बेसन तुम्ही याच्यामध्ये ॲड करा आणि बेसन आपल्या स्किनमधील काळेपणा, डाग आणि पिगमेंटेशन कमी करण्यासाठी हेल्प करत असतं. स्किनमधील एक्स्ट्रा जे ऑइल असतं ते कंट्रोल करतं, पिंपल्स कमी करतं आणि स्किनला डीप क्लीन करतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये अगदी चिमूटभर एवढी हळद घालायची, कारण हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि सोबतच अँटी फंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे आपल्या स्किनमधील पिंपल्स, डाग, काळी वर्तुळं कमी होतात आणि आपल्या स्किनचा टोन सुधारतो आणि सोबतच डेड स्किन असेल ना ते देखील कमी होण्यासाठी मदत होत असते. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे एवढं कच्चं दूध म्हणजेच रॉ मिल्क ॲड करायचं आहे. कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं, ज्यामुळे डेड स्किन, मळ, घाण पूर्णपणे निघून जाण्यासाठी हेल्प होत असते. सोबतच आपल्या स्किनमधील काळेपणा आणि ड्रायनेस कमी होऊन आपला जो चेहरा आहे तो अगदी फेअर आणि ब्राईट बनवण्यासाठी हे जे रॉ मिल्क आहे ना ते अगदी मॅजिकसारखं काम करत असतं. जर तुम्हाला दूध वगैरे सूट होत नसेल ना तर तुम्ही याच्यामध्ये साधारणतः 1 चमचा एवढं दही देखील नक्कीच वापरू शकता. आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्याच्या नंतर आपला शेवटचा आणि अगदी महत्त्वाचा असा घटक आहे तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे. ते म्हणजे 5 ते 7 थेंब एवढा लिंबाचा रस. जर का तुमची स्किन सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही लिंबाचा रस देखील इथं स्किप करू शकता. पण लक्षात ठेवा, लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं, ज्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याला नॅचरल असा ब्लीच मिळतो आणि चेहऱ्यावरील डाग, धब्बे आणि काळेपणा कमी होत असतो. बघा मैत्रिणींनो, हा पॅक इथं आपला रेडी झालाय आणि हा जो पॅक आहे तर तो तुम्ही फक्त चेहऱ्यावरच नाही तर तुमचे हात, पाय आणि मान ज्या ठिकाणी तुम्हाला ड्रायनेस असेल किंवा ज्या ठिकाणी काळेपणा असेल ना त्या ठिकाणी वापरू शकता. संपूर्ण चेहऱ्यावरती पॅक अप्लाय करायचा. त्यानंतर 2 ते 3 मिनिटं हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर 5 मिनिटांनंतर व्यवस्थित असा थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसतील. तुमचा चेहरा अगदी तजेलदार आणि चमकदार दिसेल. तुमच्या चेहऱ्यावरील फाईन लाईन्स आणि काळेपणा दूर होईल. फक्त आठवड्यातून 2 वेळा तुम्ही हा पॅक ट्राय करा. तुमची स्किन अगदी हायड्रेटेड आणि मॉइश्चरायझर होईल. चला तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन, साध्या आणि सोप्या ब्युटी टिप्स सोबतच हेअर केअर टिप्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.